अभिनेत्री क्षिती जोगने तिची आई उज्ज्वला जोग आणि वडील अनंत जोग यांच्या घटस्फोटाबद्दल सांगितलंय. पहिल्यांदाच त्यांच्या निर्णयाबद्दल क्षिती व्यक्त झाली. ती म्हणाली, मी 18 वर्षांची असताना आई बाबा वेगळे झाले. घरात होणाऱ्या सततच्या भांडणांमुळे हा निर्णय घेणं योग्य होतं. तर सुलेखा तळवळकर यांच्या दिल के करीब या शोमध्ये अनंत जोग पहिल्यांदा त्यांच्या नात्याबद्दल व्यक्त झालेत. ते म्हणाले, जरी आमचा घटस्फोट झाला असला तरीही आमचं नातं हे मैत्रीपूर्व आहे. तिने कधी कधी बोंबलाचं कालवण केलं की ती मला फोन करून जेवायला बोलवते. कधी मला बोंबलाचं कालवण खावं वाटलं की मी तिला फोन करून सांगतो आणि त्यावेळी बाजारात जर बोंबील मिळाले तर ती नक्कीच करते. पण आजही आम्ही फोनवर बोलतो, कधी कधी भेटायला जातो. तसंच अनंत जोग यांनी लेख क्षितीबाबतही भाष्य केलं. क्षितीबाबत बोलताना ते म्हणाले, तिने मला तिच्या 2-3 सिनेमात काम दिलंय, पण त्याचे पैसे नाही दिले. मग काय उपयोग? मुलगी असली म्हणून काय झालं? मला 2 वेळेला जेवण लागतंच की. असा मिश्किल अनुभव त्यांनी यावेळी सांगितला. आजवर अनंत जोग यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. ते त्यांच्या निगेटिव्ह भूमिकांसाठी जास्त ओळखले जातात. मराठीसह हिंदी चित्रपटात सुद्धा त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली आहे. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.